हाय, मी रेश्मा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओजमध्ये. आणि आजचा माझा व्लॉग जो होतो आहे ऑफिसपासून स्टार्ट होतो आहे, कारण की मी आता आली आहे मुंबईला. गुड मॉर्निंग. हो, सकाळीच. आणि आत एवढी ए सी चालू आहे तरीसुद्धा खूप जास्त गरम होतं आहे, कारण की ती ए सी कूलिंग तरी कुठून देणार. बाहेर एवढी गरमी होत चाललेली आहे आणि आतमध्ये कूलिंग होणारच कशी. आणि खूप जास्त गरम होतं आहे आणि आम्ही हेल्दी आहोत तर आम्हाला सगळ्यात जास्त गरम होत राहतं. आणि आता माझ्या ऑफिसमधले एक राजेश्री ताई आहेत, त्या मला भेटायला आल्या, कारण की त्या गावी गेल्या होत्या त्यांच्या देवाच्या दर्शनाला. तर मी त्यांना सांगितलेलं की त्यांच्याकडनं ते गुलाल घेऊन येऊ दे करून मला. आणि जेव्हा ते घेऊन आले त्यावेळेस मी अवेलेबल नव्हती, तर ते आता मला देण्यासाठी घेऊन आलेले आहे. आणि त्यांचं लक्ष गेलं कॅमेऱ्याकडे की मी व्लॉग करते, तर ते म्हणले व्लॉगमध्ये मी येते, मला काढून टाक. आणि सकाळीच गावावरून आल्यामुळे ना मला खूप जास्त झोप येते, कारण की माझी झोप झाली नाही आहे आणि प्रवासामुळे जाम दमल्यागत होत आहे आम्हाला पण. चला मग बाहेर जाऊन लंच घेऊन येऊया, कारण की मी ॲक्च्युली रोज तर ऑफिसमध्ये ऑर्डर करते, पण आज मी बाहेरून घेऊन येते. चला मग मी ऑफिसमधून घरी गेली होती, तो व्लॉग मी ॲड नाही केला आहे, कारण की मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीच्या साखरपुड्याला. आणि निघाच्याच वेळेला माझे दीर म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मामाचा मुलगा भेटला आणि त्याला मी विचारलं की तो मला ड्रॉप करेल का, कारण की ॲड्रेस मला माहीत नव्हतं. तर तो म्हटला की हो, तो मला सोडेल करून. आणि जेव्हा मी निघाली तेव्हा त्याने मला आठवण करून दिली की मला ब्लॉग काढायचा आहे, आणि तोसुद्धा माझा फॉलोअर आहे. तर आम्ही दोघंही व्हिडिओ काढत होतो संगती. आणि ॲक्च्युली असा बॉन्ड असायला हवा, कारण की आमचा बॉन्ड खरंच खूप छान आहे, जसं एखादा बी फ्रँक फ्रेंडसारखा आमचा बॉन्ड आहे. आणि ॲक्च्युली आता आम्ही चाललो आहोत पाचपाखाडीला. लोकेशन नियर बाय माझ्या जवळच आहे, पण तरीसुद्धा ठाण्यात राहूनसुद्धा मला भरपूर काही गोष्टी माहीत नाही. फायनली मी लोकेशनवर पोहोचली आहे आणि आता आम्ही जाते बघते. खरं तर मी पण खूप वर्षानंतर, म्हणजे गेले 5 वर्षानंतर मी तिला भेटते. तर बघू आता किती दिवसात शूट करता येतं, कारण की तिच्या घरच्यांना फक्त तिच्या आईला मी ओळखते, बाकी कोण मला ओळखत नाही. आता मी इथे आलेली आहे आणि इथे बघताय तुम्ही तर सगळी गर्दी होती पाहुण्यांची. आणि हा जो कार्यक्रम आहे ह्या लोकांनी यांच्या घराच्या टॅरेसवर ठेवला होता. एंगेजमेंट तर झाली होती, केक सेलिब्रेशन बाकी होता, त्यासाठी मी तिथे पोचली आणि तिला भेटलीसुद्धा. त्यानंतर जरासं ह्या दोघांशी मी बोलायला गेली, कारण की नवरदेवाने मला बघितलं नव्हतं. पण माझी एकच इच्छा आहे की देव करो ह्या दोघांचं आयुष्य असंच हसत खेळत जावं आणि सगळं आनंद ह्या दोघांना भेटावा. गॉड ब्लेस यू माय क्यूट बेबी. साखरपुडा संपलेला आहे आणि आता मी निघाली आहे परतीला. जास्त वेळ मी नाही थांबले, केक सेलिब्रेशन नंतर मी निघाली आहे, कारण की मी पण सकाळी गावावरून आलेली आहे आणि ऑफिसमधून पण सुद्धा मी जाऊन आलेली आहे. मी खूप दमलेली आहे आणि माझे पाय खूप दुखत आहे. तर चला मग आता पुढच्या ब्लॉगला आपण नक्कीच पुन्हा भेटूया. हा ब्लॉग इथं स्टॉप करूया. बाय.